आली आली भाग्यलक्ष्मी। पेपर मध्ये सुदेश विषयी वाचला असशील ना? इट वॉज व्हेरी शॉकिंग. मी असं का केलं हे विचारायला आलास? नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही जे काही केलंय ते पूर्ण विचार करूनच केलंय. या सगळ्या प्रकरणात जर माझी काही मदत लागली तुम्हाला तर मला हक्काने सांगा. साडू, अगं सोन्याची कोंबडी मिळाली हाय, तिला जपायला हवं. माझं ऐकून घेशील का? माहिती आहे काय सांगणार असते. तुला काय बी आठवत नाही, तुला लगीन झालेलं आठवत नाही, तू काशीला ओळखत नाहीस. कबूल, समजा कबूल आहे मला. अरे माणूस ओळखता येत नसला तरी त्याच्यातला चांगुलपणा तरी ओळखता येतो की नाही? एखाद्याची काळजी माया तरी ओळखता येते की नाही? म्हणून तरी काशीशी नीट वाट. हे बघ, मला तुला शेवटचं बजावून सांगतो, तू जर का काशीशी नीट वागला नाहीस ना तर मी तुझ्याशी बोलणं टाकेन. नाही बोलणार तुझ्याशी. अरे नाही रे भगवतीचा बुजलेला चेहरा नाही भगवत मला. ती जनता आहे, तिचं काही सांगता येत नाही. कधी कुणाला डोक्यावर घेऊन नाचेल आणि कधी कुणाला फेकून दिल याचा काही नेम नाही. म्हणून जनतेला कळलं पाहिजे की आम्हीच महान आहोत आणि आम्ही फक्त आम्हीच तिचं कल्याण करू शकतो हे त्यांना पटलं पाहिजे. बाप्पाजी, तुम्ही फक्त सांगा मी काय करू. तुम्ही काहीच करू नका. जे काय करायचं ते फक्त या पादुका करतील. तुम्ही फक्त जंगलात नेऊन या पादुका नीट पुरून या. बर. आणि हो, कुठं पुरताय ती जागा नीट लक्षात ठेवा, नाहीतर नंतर गोंधळ होईल. तुम्ही जेवताय कधी? तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेव. सुरू करतो, भूक फार लागली. आत तुमच्यावर ओरडलो मी, आय एम सॉरी. म्हणजे एका वेगळ्या कामासाठी बाहेर गेलो होतो आणि काम झालं नाही आणि सगळ्या डोक्यात राग होता. तो राग सगळा तुमच्यावर निघाला. तसं मनात काही नसतं माझ्या, फक्त शब्द आवडता आले नाही तितकंच. तुम्ही समजून घ्याल ना मला? तुम्ही रडताय? नाही, आणखीन काय काढू तुम्हाला? नको, काय नको. बाकी जेवण छान झालं. तुम्हाला आवडलं?